हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड. सनी आता क्लिनिकला जाईल, रेडी होतोय. नाहीसं सकाळी स्कूलला गेली आहे. आज तिचं ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे आणि त्यांना 3 टॉपिक्स दिलेले आहे. त्या टॉपिकमधनं तिने चूज केलं आहे सन अँड रेनबो. काल बऱ्यापैकी प्रॅक्टिससुद्धा केलेली आहे तिने. बघूया कसं काय होतं आहे. आणि थँक्यू सो मच फॉर सो मच ऑफ लव्ह अँड कन्सर्न. तुम्ही सतत विचारतायत की आई कशी आहे, आजी कशी आहे, सगळे तिथे कसे आहेत. सो ऑल आर डुईंग गुड. थोडंसं ऑफकोर्स वेळ लागेल त्या ह्याच्यातनं निघायला, बट येस ते ठीक आहेत. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अशा वेळेस कसं सिच्युएशन होते घरात आणि सतत कोण ना कोणतरी येत असतं आणि भेटतं. बट मी सुद्धा आता लवकरच जाईल. नायसाच्या स्कूल्समुळे ऑफकोर्स मी तिथे जास्त वेळ नाही राहू शकत. बट येस, सो लाईफ मस्ट गो ऑन, जसं की आम्ही नेहमीच म्हणतो. त्याला मी आता किचनमध्ये आली आहे. आज सनीचं फेवरेट साबुदाण्याची खिचडी करते आहे. सकाळीच मी भिजत टाकलेत. आय डोंट नो ते प्रॉपरली भिजले गेलेत की नाही, कारण अराउंड 8 वाजता मी भिजत टाकलेत. आता वाजलेत 10:15. सो युजली 2 आवर्समध्ये वगैरे प्रॉपरली भिजून होतात जर आपण प्रॉपर त्यात पाणी वगैरे टाकलं तर. थोड्या वेळ अजून ठेवते आणि आजच्या दिवसात काय काय होईल ते तुम्हाला समजेलच. पीपल स्टे ट्यून्ड. गडबड. गुड मॉर्निंग. ब्रेकफास्ट झाला आहे, छान साबुदाणा खिचडी आणि नाश्ता करून आता निघत आहे. चलो बाय. ऐसा आहे स्कूलमध्ये. वाजले आहेत 12:30 आणि जेवायला केले दूध डाळीची आमटी, फ्लावर बटाट्याची भाजी, भात आणि चपाती. तर मी जाते खाली. नायसा येईल. मला तिला विचारायचं की तिचं ड्रॉइंग कसं झालं आहे. आणि सो नायसाचं जेवण वगैरे झालं आहे. हे तू काय बनली आहेस? फॅशन डिझायनर. पण फॅशन डिझायनर कपड्यांचे असतात. तू फॅशन करतेय. घरात बाळ असलं की तो जो एन्व्हायरमेंट असतो ना तो वेगळाच असतो. म्हणजे आपल्याला कितीही स्ट्रेस असेल, आपल्याला कितीही दुःख असेल तरीसुद्धा ते त्यांच्याकडे बघितल्यावरती निघून जातं. कारण त्यांचा जो इनोसन्स आहे ना तो कोणीच मॅच नाही करू शकत. आणि खरंच म्हणजे कधी कधी असं वाटतं की हा जो इनोसन्स आहे हा राहिला पाहिजे प्रत्येकामध्ये. आपण मोठं झाल्यानंतर हे सगळं काही विसरून जातो आणि त्यात आपलीसुद्धा चूक नाही आहे. कारण लाईफच अशी आहे ना की जसं जसं मोठं होतं खूप काही गोष्टी आपल्या समोर येतात. एक रियालिटी चेक मिळून जातो. जेव्हा लहान असतं तेव्हा काहीच माहीत नसतं. तेव्हा असं असतं की हां आपले आईवडील आहेत, वी आर अंडर देअर शेल्टर आणि जे पण असेल ते आपले आईवडील बघतील. बट द मोमेंट आपण रिस्पॉन्सिबल होऊन जातो तेव्हा कळतं की व्हॉट एक्झॅक्टली द लाईफ इज. किती चढ उतार असतात, किती स्ट्रेस असतं, खूप काही असतं. बट त्यातला आपल्यातला जो इनोसन्स आहे ना तो आपण प्रत्येकाने जपायला पाहिजे. आजकाल रागाच्या भरात, जेलसीमुळे खूप काही गोष्टी आपण डिस्ट्रॉय करून टाकतो. आपण आपले रिलेशन्स लोकांबरोबर खराब करतो. आपण नाही बोललं तरी कितीही चांगलं असं तरी कधी ना कधीतरी सिच्युएशन आणि सर्कमस्टन्सेसमुळे लोकांबरोबर तुच्छपणाने वागतो. म्हणजे हे कसं असतं ना, देवाने आपल्याला कसं क्रिएट केलेलं असतं, आईवडिलांनी आपल्याला कसं घडवलेलं असतं आणि आपण मोठं झाल्यावर कसं बनतो. सो म्हणजे विचार करण्यासारखं आहे ॲक्च्युली. कारण कोणाचेच आई वडील आपल्या मुलांना चुकीचं तर शिकवणार नाही. जे काही शिकवतात ते असं शिकवतात की तुम्ही एक चांगलं ह्युमन बिंग असायला पाहिजे. सोसायटीमध्ये तुमचंसुद्धा एक नाव असायला पाहिजे. तुम्ही काहीतरी स्वतःसाठी चांगलं केलं जायला पाहिजे. तुम्ही तुमची लाईफ आहे ती छान लीड केली जायला पाहिजे. बट तेच म्हणते की
शेवटी प्रत्येकावरती आहे की आपण त्या गोष्टींना कसं घेतो. आई वडील कितीही चांगलं शिकवलं तरी मुलं कसे टर्नअप होतात हे सुद्धा ते त्यांच्यावरतीच आहे. आणि मेन म्हणजे त्या गोष्टींची जाणीव असायला पाहिजे. जे आईवडिलांनी आपल्याला शिकवलं आहे, एवढं कष्ट करून आपल्याला मोठं केलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टींची जाणीव असायला पाहिजे, जी आजकाल कुठे ना कुठेतरी अशी नाहीशी झाली आहे. खूप कमी लोकांमध्ये ती दिसून येते. म्हणजे नायसाकडे मी जेव्हा बघते मी तेच कधी कधी विचार करते की आत्ताही जेवढी इनोसंट आहे तेवढं मोठं झाल्यावर म्हणजे ती जेव्हा मोठी होईल तेव्हा ती कशी असेल. किंवा म्हणजे वी आर ट्राईंग अवर बेस्ट. आम्ही तर तिला तेवढं आम्ही तिला पूर्णपणे प्रयत्न करतो की तिने तेवढंच डाऊन टू अर्थ असायला पाहिजे, लोकांबरोबर तेवढंच जेल व्हायला पाहिजे, लोकांबरोबर प्रेमाने वागायला पाहिजे, हर्ट नाही करायला पाहिजे. सो वी आर जस्ट ट्राईंग अवर बेस्ट. आणि आपण फक्त ट्राय करू शकतो आणि आपण फक्त त्यांना शिकवू शकतो. रेस्ट इज ऑन देम. एनिवेज, जेवली? हात बघून बघून जेवली. आयसा बाबा येणार आहेत की नाही, बाबा परत जाणार आहेत की नाही, आयसा बरोबर जेवायचंय परत. नायसा नायसा कुकडे कू नायसा आली काय खाते? झालं जेवून? आज काय शिकवलं स्कूलमध्ये? ड्रेसची वाट लावली तू. बेडवर खायचं नाही बाबू. स्पून दिला ना मी तुला. भरून झालंय, ब्रेक पेन चाललाय. बॉक्स मध्ये पेन ठेवलेले मी. बॉक्स तो मधला ड्रॉवर आणला. कलर्स वाला बॉक्स आहे ना, कलर्स वाला ड्रॉवर ज्यात आता कलर्स भरून ठेवले तो आण ड्रॉवर. हे ठेव जागेवर. स्वतः मायसाचा अभ्यास घेतलेला आहे ना बबू. आता आपण नंतर आपण बघू काय करणार आहे. मी मस्त काय की करणार आहे. तुम्ही व्हिडिओ बघा. लागतं मी. चला उठा. नाही बघा ह्याची काय वाट लावली याने. त्याचे जात पण नाहीये. ते प्रॉपर सगळं वॉश केल्यानंतर मॅजिक आहे का ते. अजून पेन्सिलनी होते. हे जागेवर ठेव सगळं. हे बघ हे पण जागेवर ठेव. ते नको. युनिकॉर्नचे बाबा असतील तेव्हा करायचं. बाबा असतील तेव्हा. बाबा गेले ना क्लिनिकला ठेव. आणि आता आम्ही करणार आहोत पेंटिंग. सो आय डोंट नो हे मी तिला दिलंय का हिला कोणी गिफ्ट केलंय, पण ते कपाटात ठेवलेलं. तो एक गोष्ट संपली की मग दुसरी गोष्ट आम्ही काढतो. सो ह्यात आहे फिंगर थंब पेंटिंग, हँड अँड फीट पेंटिंग, क्विक ब्लो पेंटिंग, स्पॉन्ज आणि स्टेन्सिल पेंटिंग. सो लेट्स सी आम्ही कोणतं करतो. दिस इज ऑल्सो गुड ऑप्शन गिफ्ट साठी. आज स्ट्रॉनी नाही करायचं. सर्दी आहे, तोंडात गेलं बिलं तर काय करणार. आज आपण स्टेन्सिल वालं करूया. नाही ते स्पॉन्ज आहे. हे बघ हे स्टेन्सिल. सो बेसिकली हे असं त्यांनी त्यात दिलेलं आहे. कलर्स दिलेले आहेत. हे बघा हे असे शेप्स आहेत. स्पॉन्जचे ते दिलेलं आहे. इथे त्यांनी दाखवलं आहे की तुम्ही विथ द हेल्प ऑफ स्ट्रॉ कसं त्याला ब्लो करू शकतात. बट पॅरेंट्सच्या गायडन्सनीच ते होणार. हां इथे त्याने दिलेलं आहे कसं तुम्ही करू. आणि प्लस त्याने शीट्स दिलेले आहेत काही. सो ह्या शीट्सवरती ते लोक ते क्रिएट करू शकतात. काय ते सी हॉर्स कर. हे काय एअरप्लेन आहे. हा एअरप्लेन आहे.
हे कर, हे स्टार फिश कर. येणार, हळूहळू येणार. ते प्लास्टिकचं आहे ना म्हणून ते हलतंय. येणार. नाही बोलायचंच नाही कोणत्या गोष्टीला, ट्राय करत राहायचं तेव्हा शिकणार ना. ठीक आहे, चुकलं तर चुकलं, पण तुला छान वाटेल ना की तू केलंय. जर मी केलं तर तुला काय मजा येणार. बघ, गुड गर्ल. ट्राय केलं की येतं ना सगळं. हळू, एवढं ना बाबू. हा बर, अजून कर थोडस. फिश कशी येणार. हा, असा ए कसा काढलाय नायसू. नायसाने मस्त काढलं. वा, बस. कुठे काढणार. काय आणलंय बाबांसाठी. काय ग्रीटिंग कार्ड. मग थँक्यू. किती छान छान केलंय कलरिंग. सो येस, बॅक टू होम. थोडासा टाइम स्पेंड केला नाहीसा. बरं, मस्ती केली, जेवलो आता आणि आता झोपणार आहे. सो छान गेला आजचा दिवस. थोडा बिझी गेला क्लिनिकमध्ये कारण आज कॅम्प होतं, म्हणजे डायटिशियन कॅम्प होता, फ्री कॅम्प होता. सो कधी कधी असे छोटे छोटे कॅम्प्स असतात जे आमच्या क्लिनिक थ्रू आम्ही ऑर्गनाईज करतो. आणि यावेळी डायटिशियन कॅम्प होतं, फ्री ऑफ कॉस्ट होतं. युजली हे कॅम्प होतं आयडियली 2 to 10 इयर्सच्या एज ग्रुपसाठी. आणि जस्ट प्रॉपर डाएट फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण बाकीच्या गोष्टी तर आपण सगळं ट्राय करतोच, पण जे महत्त्वाचं आहे ते आहे आपलं ओव्हरऑल कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन इंटेक. छोटासा कॅम्प होता तो आणि खूप छान असा कॅम्प ऑर्गनाईज केलेला. तो व्यवस्थित सक्सेसफुली हे केलं त्यांनी. आणि लोकांना खूप क्वेश्चन असतो की आम्ही आमच्या मुलांना प्रोटीन पावडर देऊ शकतो का. सो आयडियली बिलो 2 इयर्स आम्ही युजली ॲडवाईज नाही करत, कारण आपले जे किडनीज असतात लेस दॅन 2 इयर्स तेवढं ते त्यांची कॅपॅसिटी नसते जे प्रोटीन लोड आहे तेवढं घेण्याचं. सो युजली बिलो 2 इयर्स आम्ही नाही काय ॲडवाईज करत. युजली अबव्ह 2 इयर्स म्हणजे 24 मंथ्स झाल्यानंतर मग थोडंफार प्रोटीन सप्लिमेंट्स आम्ही ॲडवाईज करतो. काय काय डॉक्टर्स करतात, काय काय नाही करतात. सो मी युजली एकदमच जर त्यांचं डाएट पाहिजे तसं नाही आहे आणि ओव्हरऑल त्यांची ग्रोथ अशी खूपच लॅक करत असेल तरच मी ॲडवाईज करतो प्रोटीन सप्लिमेंट आणि त्याच्याचबरोबर कॅल्शियम किंवा मल्टीविटॅमिन देतो. सो इट डिपेंड्स ऑन प्रत्येक डॉक्टराचं काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे आणि त्याचं ओव्हरऑल काय स्टडी आहे या सगळ्या गोष्टींवर. सो मी युजली ॲडवाईज करतो, कारण मला असं वाटतं की इन ओव्हरऑल ग्रोथ बेबीचं जर चांगलं होत असेल सो वाय नॉट. ऑफकोर्स डाएट महत्त्वाचं आहे. सो माझ्याकडनं जेवढं पॉसिबल होतं मी त्यांना डाएट चार्ट किंवा असे छोटे कॅम्प जसं आता मी बोललो आहे की ऑर्गनाईज करतो ते ट्राय करतो. आणि यस, ट्राईंग बेस्ट की आपल्या साईडनी जेवढं काय कवर करू शकतो. त्याच्यात मेन आहे डिवर्मिंग, जे जंताचं औषध आहे ते 6 मंथ्सने दिलं जायला पाहिजे. सो येस, तेवढंच एक सांगायचं होतं. आणि नायसाला पण आम्ही आमच्या साईडनी जेवढं पॉसिबल होतं तेवढं मेन डाएटवर फोकस करून कमीत कमी सप्लिमेंट्स देऊ असं ट्राय करतो. पण शेवटी पाहिजे तिचं खाणं नसतं, म्हणून तिच्यात आयर्नची डेफिशियन्सी आहे, म्हणून आयर्न सप्लिमेंट चालू आहे. कॅल्शियम, विटॅमिन D3 कमी आहे, त्याच्यामुळे तिचं आम्ही विटॅमिन D3 सप्लिमेंट्स पण चालू केले आहे. आणि ओव्हरऑल तिची हेअर ग्रोथ पाहिजे तशी नाही आधीसारखी, हे एक राहून गेलेलं सांगायचं. आणि आम्ही जास्त काय मेन्शन नाही केलं कुठेच, पण ओव्हरऑल तिचं हे डेफिशियंट होतं म्हणून आम्ही सप्लिमेंट चालू केलेलं. सो येस, प्रॉपर कन्सल्टेशन विथ युअर डॉक्टर इज इम्पॉर्टंट. फक्त मी सांगून
चालणार नाही. जर तुमचा डॉक्टर, फॅमिली डॉक्टर बोलत असेल, पीडियाट्रिशियन बोलत असेल की या गोष्टींची गरज आहे सप्लिमेंट्स, तर नक्कीच आपण स्टार्ट केलं पाहिजे. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीच इम्पॉर्टंट आहे बेबीच्या ओव्हरऑल ग्रोथसाठी. आणि येस, हा व्लॉग मी इथेच एंड करतो. बाकी काय म्हणशील? सो नायसाचं आम्ही सध्या चालू आहे आयर्न सप्लिमेंट, आणि त्याच्यामुळे तिची ओव्हरऑल ग्रोथ चांगली आहे. डाएट पण इम्प्रूव्ह झालं आहे. आयर्न जे कमी होतं ते तिच्यात बऱ्यापैकी तिचा कलर इम्प्रूव्ह झाला आहे. पेल जी होती ती. हेअर ग्रोथसाठी तेच आहे की डाएट चांगलं पाहिजे आणि सप्लिमेंट्स इफ रिक्वायर्ड. चलो, सो हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो. भेटूया आपण लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन, बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लाफ. बाय. चला, इट्स टाइम टू स्लीप. आणि बस झालं आता आजच्या दिवसासाठी TV. चलो, सगळ्यांना गुड नाईट बोल. सगळ्यांना बोल गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. टेक केअर. चांगली काळजी घ्या तुम्ही. मस्त राहा.